श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी सेवेकरांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लवकरच दत्त जयंती येणार आहे आणि दत्त जयंती हा दिवस आपल्या सर्व स्वामी सेवेकरांसाठी, दत्तभक्तांसाठी दिवाळीपेक्षा कमी नसतो. आणि दत्त जयंतीनिमित्त स्वामी केंद्रामध्ये, स्वामींच्या मठामध्ये गुरुचरित्र पारायण देखील सुरू होतं. सामूहिक गुरुचरित्र पारायण सुरू होतं आणि यामुळे दत्त जयंतीची बरेच स्वामी सेवेकरी, दत्तभक्त खूप आतुरतेने वाट बघत असतात. आणि बऱ्याच स्वामी सेवेकरांना दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सामूहिक करायचं देखील असतं, पण काही कारणामुळे, अडचणीमुळे त्यांना ते करणं शक्य होत नाही. जसं की मुलबाळ लहान आहे, नोकरी आहे, घरात काही ना काही अडचण आहे किंवा घरामध्ये जवळच्याच व्यक्तीचं लग्न देखील आहे. आणि सप्ताह काळामध्ये वाचनासाठी, गुरुचरित्रासाठी वेळ द्यावा लागतो आणि तेवढा वेळ सगळ्यांकडेच नसतो, कारण उद्योगधंदा असल्याने, नोकरी असल्यामुळे त्यांना लवकरच आपापल्या कामाला जावं लागतं, त्यामुळे त्यांना वेळच भेटत नाही. मग त्या सर्व सेवेकऱ्यांनी काय करावं? त्या सर्व सेवेकऱ्यांनी स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा करूच नये का? किंवा त्यांची इच्छा असताना देखील त्यांनी शांतच बसावं का? तर नाही. त्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी, दत्त सेवेकऱ्यांनी वेळात वेळ काढून अगदी 10 मिनिटातच होणारा हा अध्याय दररोज वाचायचा आहे. हा अध्याय आयुष्याचं सोनं करणारा अध्याय आहे. या अध्यायामुळे बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांना अनुभव देखील आलेला आहे आणि या अध्याय वाचण्याने आयुष्यातील अनेक गोष्टी, अनेक अडचणी दूर देखील झालेल्या आहेत. तर सगळ्यात आधी गुरुचरित्र हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो आणि या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रंथाच्या पारायणाने अशी एकही गोष्ट नाही की जी सुटली नाही. आयुष्यामधील अशक्य कोटीच्या अडचणी या ग्रंथाच्या वाचनाने दूर झालेल्या आहेत. आणि गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा आयुष्याचं सोनं करणारा अध्याय आहे. हा अध्याय काही ना काही देऊन जातं, काही ना काही शिकून जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण केल्याने किंवा गुरुचरित्रातील कोणता ना कोणता दररोज अध्याय वाचल्याने आपल्या हातून आपल्या गुरूंची सेवा घडते. तर आता गुरूंची सेवा केल्याने काय होतं? गुरूंची दररोज सेवा केल्याने आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या गुरूंचा वरदहस्त आपल्याला प्राप्त होत असतो. आणि जर का आपल्या डोक्यावर आपल्या गुरूंचा वरदहस्त असल्यावर आपलं कोणीच काही वाईट करू शकत. साक्षात काळ जर येऊन पुढे उभा टाकला ना, तरी आपल्याला गुरु त्यामधून वाचवतील, त्यामधून तारून नेतील, एवढी ताकद आपल्या गुरुमध्ये असते. आणि जो भक्त मनापासून श्रद्धेने आपल्या गुरूंची सेवा करतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये कितवाही गुरु असो, मग तो पहिला गुरु असो किंवा 12वा गुरु असो, तो आपलं काही वाईट करू शकणार नाही, एवढी ताकद आपल्या गुरुसेवेमध्ये असते. आणि असं देखील म्हणतात की 8वा गुरु आणि 12वा गुरु खूप खराब असतो. हा गुरु जर का आपल्या आयुष्यामध्ये आला ना, तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकटे, अशा असंख्य कोटीच्या अडचणी येतात ना, की ज्यामधून आपण बाहेरच निघू शकत नाही. पण जर का आपलं गुरुबल स्ट्रॉंग असेल, आपल्या गुरूंचा आशीर्वाद जर का आपल्यासोबत असेल, तर आपलं 8वा गुरुही देखील काही वाईट करू शकणार नाही आणि 12वा गुरु देखील काहीही वाईट करू शकणार नाही. आणि जर का तुमच्या आयुष्यामध्ये 8वा गुरु आला ना, तरीसुद्धा तुम्ही गुरुचरित्राची ही सेवा करा. हा गुरु तुम्हाला जाताना एवढं काही देऊन जाईल ना, की तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही. चला तर मग बघूया ते 2 अध्याय कोणते आहेत ते. ते 2 अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि गुरुचरित्रातील 18वा अध्याय. तुम्ही जर का नित्य नियमाने गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे दररोज पठण करत असाल ना, तर तुमच्यासारखं भाग्यशाली दुसरं कोणीच नसेल. आणि त्याचबरोबर गुरुचरित्रातील 18वा अध्याय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा आपल्या आयुष्यातील जेवढे काही गंडांतर असतात ना, जी काही बाहेरील बाधा असते किंवा जे काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, दरिद्रता असते, ती दूर करतो आणि आपल्याला यशाची, सुखाची प्राप्ती करून देतो. आणि गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे देखील तेवढेच महत्त्व आहे. 18व्या अध्यायाचे जर का आपण नित्यनियमाने पठण केले, दररोज पठण केले ना, तर आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते आणि आपल्याला यशाची प्राप्ती होते. आणि गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हा गुरुमनी मानला जातो. म्हणजेच काय, तर गुरुचरित्रातील हे 2 अध्याय आपण जर का दररोज वाचले ना, तर आपल्या आयुष्याचं कल्याण होतं.
आणि जोपर्यंत आपलं गुरुबल स्ट्रॉंग होत नाही, आपलं गुरुबल आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत नाही ना, तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केलो ना तरी कोणत्याच कामात आपल्याला यश प्राप्ती होत नाही. आणि आपण कितीही कष्ट केलं ना तरी आपल्या त्या कष्टाचं चीज होत नाही. बघा, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट ते प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये करावेच लागतात. पण कष्टासोबतच जर का आपल्या गुरूंचा आशीर्वाद आणि आपल्या देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल ना, तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं. म्हणूनच आपण रात्रंदिवस आपल्या गुरूंची एवढी सेवा करायची ना, की संकट आपल्यावर येणार असेल पण आपली काळजी आपले गुरु घेतील. आणि बघा, आपल्या आयुष्यामध्ये जर का अडचणी आले, दुःख आले आणि सतत काही ना काही वाईट गोष्टी घडायला लागल्या ना, तर आपण पत्रिका घेऊन देवबाप्पाकडे जातो, ज्योतिषाकडे जातो. पण जर का आपलं गुरुबल, आपले गुरु आपल्यासोबत असतील ना, तर आपल्याला कोणत्याच ज्योतिषाकडे, कारण आपले गुरुच आपली पत्रिका लिहितात आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. तर बघा, गुरुचरित्रातील या 2 अध्यायाचं म्हणजेच गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाचं आपल्याला नित्य नियमाने दत्त जयंतीपर्यंत पठण करायचं आहे. शक्य झालं तर तुम्ही दररोजच पठण करा. पण जर का तुम्हाला तुमच्या पुण्याचा साठा वाढवायचा असेल ना, तर दत्त जयंतीपर्यंत आवर्जून करा. कारण दत्त जयंतीपर्यंत मनापासून व श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा अधिक पुण्य प्राप्त करून देत असते. जेव्हा आपण एरवी किंवा दररोज ह्या अध्यायाचं पठण करतो ना, तेव्हा आपल्याला 1 पटीने पुण्यप्राप्ती होत असते. पण दत्त जयंतीनिमित्त, स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण जेव्हा या 2 अध्यायाचं पठण करतो ना, तेव्हा आपल्याला 100 पटीने पुण्यप्राप्ती होत असते. म्हणून शक्य झालं ना तर आवर्जून या 2 अध्यायाचं तुम्ही दत्त जयंतीपर्यंत पठण करा. पण जर का तेवढा वेळ नसेल ना, तर तुम्ही गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं तरी आवर्जून पठण करा. वेळात वेळ काढून करा. या अध्यायाला फक्त 5-7 मिनिटच लागणार आहे. हा अध्याय खूप छोटा आहे, पण आयुष्याचं सोनं करून देणारा हा अध्याय आहे. मी तुम्हाला मनापासून विनंती करते की ज्यांना गुरुचरित्राचं पारायण जमत नाही, त्यांनी आवर्जून 14व्या अध्यायाचं तरी दत्त जयंतीपर्यंत पठण करा. कारण तुमच्या आयुष्यातील अशक्य कोटीच्या अडचणी या अध्यायाच्या पठणाने दूर होणार आहेत. बघा, लग्न जमत नाही, मुलं बाळं होत नाहीत, नोकरी लागत नाही, उद्योगधंदा चालत नाही, उद्योगधंदा बसला आहे, ठप्प झाला आहे, तुमच्या कोणत्याच कामाला यश मिळत नाही, तुम्ही कष्ट तर खूप करतात पण त्या कष्टाचं सार्थक होत नाही, त्या कष्टाचा योग्य तो मोबदला तुम्हाला भेटत नाही, किंवा तुम्ही पैसे तर खूप कमवत आहात पण पैसा येऊस तरच तो बाहेर जातो, पैसाच घरामध्ये टिकत नाही, मुलं ऐकत नाहीत, मुलं अभ्यास करत नाहीत. तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या असंख्य कोटीच्या अडचणी या अध्यायाच्या पठणाने दूर होणार आहेत. आणि तुमच्या आयुष्यातील असंख्य कोटीच्या अडचणी, असंख्य कोटीचे दुःख, दरिद्रता दूर करण्याची तुम्हाला संधी भेटली आहे. म्हणूनच या संधीचं सोनं करा आणि वेळात वेळ काढून सकाळी लवकर उठा आणि या अध्यायाचं किंवा दोन्ही अध्यायाचं तुम्ही पठण करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतात ते. तर आता गुरुचरित्रातील या 2 अध्यायाचं पठण करायचं म्हटल्यावर गुरुचरित्रा हा ग्रंथ काढायचा आणि त्यामधीलच हे 2 अध्याय वाचायचे. तर असं करायचं नाही. गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाला उठसूट हात लावायचा नाही. 14व्या आणि 18व्या अध्यायाचं तुम्हाला एक छोटंसं पुस्तक मिळून जाईल. ते पुस्तक आपल्याला आणायचं आहे आणि त्यामध्येच त्या अध्यायाचं पठण करायचं आहे. गुरुचरित्र या ग्रंथाला हात लावायचा नाही. तुम्ही जर का या ग्रंथाचं पारायण करणार असाल ना, तरच या ग्रंथाला हात लावायचा तुम्हाला अधिकार आहे. जर का तुम्ही पारायण करणार नसाल तर या ग्रंथाला तुम्ही असा हात लावायचा नाही. आणि तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त देखील करू शकतात. मी 11 दिवस गुरुचरित्रातील या 14व्या अध्यायाचं पठण करेन, मी 21 दिवस गुरुचरित्राच्या या 14व्या अध्यायाचं पठण करेन, किंवा मी 51 दिवस करेन, किंवा मी 108 दिवस करेन. पण तुम्ही जर का संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल ना, तर तुम्हाला कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे. एवढा साधा आणि सोपा नियम या गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचा आणि 18व्या अध्यायाचा आहे. आणि तुम्ही जर काही सेवा संकल्पयुक्त करणार नसाल ना, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत. म्हणूनच तुम्ही दररोज सकाळी लवकर उठा आणि या गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं किंवा 18व्या अध्यायाचं पठण करा. नंतर तुमच्या हातून घडेल ते घडेल. नंतर तुम्ही मांसाहार करू शकतात, पण रात्री मांसाहार केल्यानंतर या पुस्तकाकडे किंवा या ग्रंथाकडे अजिबात जायचं नाही. दुसऱ्या दिवशीच अंघोळ करून या ग्रंथाकडे किंवा देवघराकडे जायचं आहे. एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे.
अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने दत्त जयंतीपर्यंत आवर्जून तुम्ही गुरुचरित्र पारायण तुम्हाला जर का करणं शक्य नाही न झालं तर या 2 अध्यायाचं तरी पठण करा. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.